नमस्कार सर्व अंगणवाडी ताईंना. अंगणवाडीच्या विविध माहितीसाठी या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. तर आपण महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग 2023 ते 2024 साठी वेबसाईटवर सेविकाने रजिस्ट्रेशन कसे करावे या संदर्भात माहिती बघणार आहोत. तर चला बघूया. हा आहे लिंकवर ओपन केलेला फॉर्म आहे. इथे पहिला कॉलममध्ये तुमचं नाव टाकायचं, त्यानंतर दुसऱ्या नंबरला ईमेल आय डी टाकायचा. पूर्ण तुमचं जे ईमेल आय डी आहे तो टाकायचं. त्यानंतर 3 नंबरमध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. मग 4 नंबर कॉलममध्ये इथे आहे 2 नंबर, वरून 2 नंबर डेजिग्नेटेड ऑफिसर म्हणून त्याला क्लिक करायचा. मग ओके करायचा. त्यानंतर हा कॉलम आहे इथे इन्स्पेक्शन फॉर्म 3 याला क्लिक करून ओके करायचा. त्यानंतर डिपार्टमेंट सिलेक्ट आहे. सिलेक्ट डिपार्टमेंटमध्ये आपलं डिपार्टमेंट कोणतं आहे, वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट याला क्लिक करायचं. त्यानंतर दुसरं आहे सब डिपार्टमेंट, तिथे पण वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असं क्लिक करायचा. त्यानंतर डिव्हिजन, जो तुमचा विभाग आहे त्याला तुम्ही निवडायचा. त्यानंतर डिस्ट्रिक्ट तुमचा जिल्हा कोणता आहे तो निवडायचा. त्यानंतर तालुका, तुमची जी तालुका आहे त्या तालुक्याला असे क्लिक करायचा. त्यानंतर विलेज, तुमच्या तो एका पाठोपाठ एक फॉर्म ओपन होतील. हा तुमच्या गावाला क्लिक करायचा. त्यानंतर तुम्हाला पासवर्ड तयार करायचा आहे. जसे की तुम्ही बहीण लाडकी योजनेमध्ये फॉर्म भरत असताना वेबसाईटवरती तुमच्या प्रोफाईलसाठी तुम्ही पासवर्ड तयार केलेलो होतो, तसा हा इथं पण 8 अंकी नंबर पासवर्ड तयार करायचा आहे. या ठिकाणी तो 8 अंकी पासवर्ड तयार केल्यानंतर तोच पासवर्ड खाली कन्फर्म म्हणून इथे करायचा. त्यानंतर इथे रजिस्ट्रेशन म्हणून लिहिलेलं आहे. एक मिनटं, इथे हे रजिस्ट्रेशन म्हणून केलेलं आहे, तिथे क्लिक करायचं. सर्व माहिती पूर्णपणे वाचून घ्यायची आणि व्यवस्थित शांतपणे भरायची. त्यानंतरनं रजिस्ट्रेशनला क्लिक करून सबमिट करायची. त्यानंतर तुमचं नाव येईल डॅशबोर्डावरती, ग्रीन अक्षरामध्ये ईमेल आय डी पुढे दिसेल. मग सबमिट झाला म्हणून समजायचं, रजिस्ट्रेशन झाला. तर आणखीन पुढील वेगवेगळ्या आणि महत्त्वाच्या माहितीसाठी या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला बाय.